त्यांची आज्ञा आहे. त्या म्हणतात आता आम्ही मोठे झालो. आता आम्ही मोठे झालो, युवराज झालो. आम्हीही युवराज्ञी आहोत म्हटलं. ताराराणी. बरं चला एकदा खेळा ना गडी फुगडी, फक्त एकदा. बरं बाई, पण एकदाच. हो एकदा. चला सुरू करा. फू बाय फू फुगडी फू, फू बाय फू फुगडी फू, फू बाय फू फुगडी फू, फू बाय फू फुगडी फू. वा युवराज, फुगडी खूप छान खेळता आपण. नाही वहिनी साहेब, आम्ही हिला घोडेस्वारीला नेणार होतो, नाही पण या ऐकत नाही ना आमचं. ताराराणी, आपण ऐकत नाही म्हणाला? नाही तर युवराज आम्हाला घोडेस्वारीला नेत होते, पण गेल्या खेपेला यांनी आम्हाला घोड्यावरून पाडले. आम्ही पडलो म्हणून आम्हाला भीती वाटते, म्हणूनच आम्ही नाही म्हटले. युवराज, आपण का पाडलं ताराराणीला? नाही वहिनी साहेब, आम्ही नाही पाडले, याच पडल्या आणि नाव मात्र आमचे. ताराराणी, युवराजांवर असा आळ ठीक नाही बरं का? ताईसाहेब, युवराज त्या दिवशी सारख्या नाव घेण्याचा लकडा लावित होते, पण आम्ही नाही घेतले नाव, म्हणून ते आम्हाला चिडवीत होते. ते बघून आमचे लक्ष लगामीवरून सुटले आणि मग काय झाले? युवराजांची एवढीशी इच्छा पुरी करू नये आपण नाव घेण्याची? हो ना, आम्ही काय खोटे बोललो? चला चला आता नाव घ्या बघू लवकर. आम्हाला लाज वाटते, आम्ही नाही जात. आम्हाला फुगडी खेळायला लावता तेव्हा आम्हाला पण लाज वाटते म्हटलं, पण आम्ही खेळतो ना. मग ताईसाहेब, आधी आपण घ्या ना. हो हो वहिनी साहेब, आधी आपण घ्या ना. दादाराजांचे नाव घ्या ना वहिनी साहेब. बरं बाई, घेते मी. बस. ऐका, राणी असून मला मुक्त्यारी दिली राजाने, राणी असून मला मुक्त्यारी दिली राजाने, संभाजी महाराजांसारखे पती नाही नाही कुणाचे. वा वा वहिनी साहेब वा. तारा, आता तुझी पाळी. घ्या घ्या घ्या, आमचे नाव घ्या. गोप 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 मनातला गोप, झिम्मा 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 मला आली झोप. खेळे बाई फुगडी, फू फू केले ना, राजाराम माझे धनी कधी घोड्याहून पाळे ना. वा ताराराणी, घोड्याची भीती गेली ना आता? जी ताईसाहेब. आणि युवराज, आता आपण मोठे झालात, युवराज झालात, झिम्मा फुगड्यातून मन बाहेर काढा. तुमचे दादा राजे तिकडे रण मैदानात आपला पराक्रम गाजवित आहेत. तुम्ही आमच्या सोबत राजकारभाराकडे लक्ष द्या. वैदी साहेब, आम्ही आपल्या आज्ञेबाहेर नाही. ताराराणी, मा साहेबांनी आम्हाला घडवले, संस्कार दिले, तोच वारसा आम्ही आपणास देत आहोत. आमचे पश्चात कुलमुक्त्यापद आपणासच सांभाळावे लागेल. तुम्ही या स्वराज्याच्या भावी महाराणी आहात. जी आज्ञा ताईसाहेब. शपथ, मी स्वारींना कधीही त्रास देणार नाही. ताराराणी, स्त्री हट्टाला कधीच बळी नाही पडायचे. राजघराण्यातल्या स्त्रियांना जर हे कळले नाही तर घरातले कर्ते पुरुष हतबल ठरतात. वैदी साहेब, जे घडून गेले त्याचे आम्हाला मनापासून शल्य आहे. खुद्द आमच्या आई साहेबांनी, पण आम्हाला आबासाहेबांची शपथ आहे. राज्याच्या हितासाठी आम्ही आमच्या मनातले स्वार्थ मोडून काढू. दादा राजेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. ताईसाहेब, युवराज रास्त बोलतात.
मीही त्यांच्यासोबत आपणास वचन देते. फक्त आपण आम्हाला अंतर देऊ नका, आपली सावली तोडू नका. नाही रे बाळांनो, तुम्ही आमचा जीव आहात. तुम्हाला कसे अंतर देऊ? वा वा येसू वा, आपण आमच्या दिलावरचा भार हलका केला. औक्षवंत व्हा, सुखी राहा. येसू, घरातली आघाडी आपण समर्थपणे सांभाळली. कुलमुख्त्यार पद आपला कारभारही चांगला सुरू आहे. प्रजा आपल्या निवडाने प्रजा सुद्धा समाधानी आहे. मी आबासाहेबांची सून आहे हे स्वारी विसरलीच वाटतं. नाही महाराणी साहेब, महाराज हे कसे विसरतील? आपल्या माघारी ते नेहमी आपली तारीफ करीत असतात. राणी साहेब, आमचे महाराज रयतेच्या मनावर राज्य करतात, पण आपण तर आमच्या महाराजांच्या मनावर राज्य करतात. काय पंडितजी, आपणही माफ करा, पण हे आम्ही नाही, हे तर खुद्द महाराजांचे वचन आहे. आता आम्ही फक्त त्यांचे प्रवक्ते. स्वारींनी हे काही बोलून दाखवावे. महाराजांच्या आयुष्यात मला एवढे महत्वाचे स्थान मिळाले, यापेक्षा माझे दुसरे सुख सौभाग्य ते कोणते? वैदी साहेब, दादा राजे, आता आम्हाला आज्ञा द्यावी. आमचे संस्कृत शिक्षक येतीलच आता. आमचा कालचा गृहपाठही राहिला ना, नाही का दादा राणी? हो ना. युवराज, मन लावून अभ्यास करा आणि हो, घोडेस्वारीकडेही लक्ष द्या. पण आमच्या सुनबाईंना मात्र पाडू नका, ही आमची आज्ञा आहे बाळराजे. सरदार इब्राहिम आपणास भेटू इच्छिता. महाराजांचा विजय असो. बोला सरदार इब्राहिम खान, काय खबर बात है? महाराज, हमारे शूर सैनिकों ने बरहानपुर लूट लिया. चक्क बादशहाच्या स्वर्गपुरी जाऊन आपल्या फौजेने बादशहा आलमगीराला चपराक दिली आहे. तर कल्याणात रणमस्तक खानाची फंबेरी उडवली. तर जुन्नर प्रांतात कुलीच खानाचा पाळाव करण्यात आला. तर भिवंडी भागात रोहिल्ला खानाला खुद्द आपण सड़ो की पड़ो करून सोडले. कोल्हापुर में शहजादा आजम को खदेड़ दिया. रायगडावर चाल करून येणाऱ्या गाजीउद्दीन को भी हमने मात दी है महाराज. महाराज, दुसरी आनंदाची बातमी अशी आहे, आपण सिद्धी जंजिरेकरला जायबंद केल्यानंतर पोर्तुगीजही भीतीने गारठून गेलेले आहे. आपल्या घोड्याची टाप अजूनही गोवेकरांच्या दिलावर कायम आहे. महाराज, गोवेकर फिरंग्यांची दाणादाण केल्यानंतर तर ते आपल्याशी तह करायला तयार झालेले आहेत. महाराज, आपण केलेल्या फोंड्याचा पराक्रम पंचक्रोशीत गाजत आहे. महाराज, आदिल शाह कुतुब शाह की फौज को मदद देते समय बगावत और सरजा खान ने सेनापति हम्बीर राव को धोखे से मार गिराया. उन्होंने बड़ी वीरता से अपनी शहादत दी, ये तो आप जानते ही हैं. पर उन्होंने जो हौसला हमें दिया है वो आप भी हमारे दिलो दिमाग पे कायम. महाराज, मामा साहेबांचा आम्हाला खूप आधार होता. त्यांचे छत्र हरवले. वाईट त्यांनी गाजवलेल्या शौर्याने मोगलही चकित झाले. होय महाराणी साहेब, सेनापती हम्बीरराव आमचे केवळ मामाच नव्हते, ते एक स्वराज्यनिष्ठ, न्यायप्रिय आणि आदर्श असे सेनापती होते. महाराज, सेनापति हम्बीर राव का यही आदर्श खोंड्याच्या लढाईत कृष्णाजी कंकाने सूर्यमंडळ घेतले. येसाजीने एक एक वार झेलत खोंड्याची लढाई विजयापर्यंत खेचून नेली. अखेर खोंडा उन्होंने जीत ही ली. होय सरदार इब्राहिम खान, अशी माणसे बघून आमचा ऊर अभिमानाने भरून येतो. पंडितजी, तात्काळ एक काम करा,
कंक परिवाराला 1000 होऊन बक्षीस पाठवा. त्यांच्या मुलांना सुभेदारी द्या. त्यांना 600 होऊन तनखा सुरू करा. जशी आज्ञा महाराज. हा राष्ट्रनिष्ठांचा स्वामीनिष्ठांचा योग्य सत्कार आहे. त्यांच्या राज्यनिष्ठेचा आम्हाला अभिमान वाटतो. तसा आमच्यात असलेल्या भितुरांचा आम्हाला संतापही येतो. नादान वतनदार, अवसान घातकी सरदार, सुभेदार, कचदिल अधिकारी हे स्वराज्याचे मोठे शत्रू. परकीय शत्रूंपेक्षाही घातक, विषारी. स्वराज्याचे लचके तोडणाऱ्यांमुळे आपल्या स्वराज्याचे मोठे नुकसान होते. याची आम्हाला वाईट वाटते. स्वारींच्या मनाचे शल्य आम्हाला कळते, पण आपण दुःखी होऊ नये. स्वराज्य हा संग्राम आहे आणि तो उमेदीनेच लढला पाहिजे. महाराणी साहेब, परकीयांसाठी आम्ही आमची संशय परजली, पण आधी ती स्वकीयांवर चालवावी लागते. त्यामुळे शक्ती समय वाया जातो. ज्यांनी स्वराज्याचे रक्षण करायचे तेच स्वार्थपोटी आंधळे झाले. हरजी महाडी मोगलांची चाकरी करतात. सर्जेराव जेदे हे सुद्धा मोगलांची चाकरी करतात. अशी किती नावे घ्यावी सुबाई, अशी किती नावे घ्यावी. महाराज, दगा बाजों को उसकी सदा मिलेगी, पण वी शूर स्वराज्य निष्ठांचे कार्य रयतेला दिलासा देते. रयतेच्या मनात असलेली सुरक्षिततेची भावना त्या राज्याला हितकारक असते. सैन्याचे नीतिमान उंचावते. त्याच्या बाहू शौर्यासाठी फुरफुरतात. फिर हर लढाई वो जी जान से लढते. आणि म्हणूनच महाराज, शत्रूंनी चारही बाजूंनी घेरले असताना पुरंदर, सिंहगड, तोरणा, राजगड, पन्हाळगड, प्रतापगड, विशाळगड, लोहगड, राजमाची, रामसेज यासारख्या गडांना मोगलांना साधे खिंडारही अजून पाडता आले नाही. महाराज, आपल्या नेतृत्वातील आक्रमकता, तीव्रता आणि गनिमी काव्याच्या युद्ध नीतीने आमची फौज अजूनही प्राणपणाने झुंजत आहे. महाराज, महाराजांना मुजरा असो. या गणोजी राजे या. दादासाहेब, अकस्मात कसे येणे केले? किमान वर्दी द्यायला हवी होती. वहिनी साहेब नाही आल्या? ताई साहेब, मी आपल्याकडे पाहुणचार घ्यायला आलेलो नाही. आम्ही आमची देशमुखी वतन परत मागायला आलो आहे. गणोजी राजा, ये क्या मांग रहे हैं आप? ते राज्याच्या नियमात बसत नाही. गणोजी राजे, जरा सबुरीने घ्या. असा उतावीळपणा योग्य नाही. तूर्त तरी आपण वतनाचा विचार आपल्या मनातून काढून टाकावा. इब्राहिम खान, हमने आपसे वतन नहीं मांगा. आणि पंडित जी, हा आमच्या कुटुंबाचा मसला आहे. दादासाहेब, बोलू दे त्यांना. शेवटी ते आमचे शालक आहेत. बोला गणोजी राजे. आम्हाला आमचे वतन परत हवे आहे. राज्याच्या शिरस्त्याप्रमाणे आम्ही ती देऊ शकत नाही गणोजी राजे. सारे वतन हे मराठी स्वराज्याचा हिस्सा आहे. त्याचे तुकडे होणार नाही. हा आबासाहेबांचाच शिरस्ता आम्ही पाहत आहोत. महाराज, आपले हे स्वराज्य आम्हा वतनदारामुळे टिकून आहे. आपण हे विसरत आहात. आमची कवचे आपल्याला छत्रपती म्हणून कायम ठेवतात. अन्यथा दादासाहेब, इतका अहंकार योग्य नाही. आपली हिंमत झालीच कशी वतन मागायची? आपण ही राज्याचा शिरस्ता जाणता खुद्द पिताजींनी आबासाहेबांसाठी ही मागणी सोडून दिली होती. इतक्या वर्षानंतर पुन्हा ही कुरापत कशा पायी? राणी साहेब, शिर्क्यांना औरंगजेबाने फितूर केले आहे. न्यायाधीश प्रल्हाद पंत हे शिर्क्यांचे बोलविते धनी असल्याच्या वार्ता आहे. आणि त्याकरता खुद्द प्रल्हाद पंत औरंगजेबाच्या दरबारी जाऊन आल्याच्याही वार्ता आहेत. महाराज, खान सरदार मुकर्रब खानाने पंत प्रल्हाद निराजींच्या मार्फत शिर्क्यांशी संधान साधण्याचा प्रयत्न केला होता. आम्ही या वार्तेची शहानिशा करीत होतो. वतनदारीचा मुद्दा उकरून गणोजी राजे पंत प्रल्हाद निराजींच्या फितुरीला बळी पडलेले दिसतात. आमचा कयासही योग्य निघाला गणोजी राजे. मुघल सरदाराने आपणास वतनाची लालूच दिली. हे खरे नाही गणोजी राजे. खोटे आहे, साफ खोटे आहे. आम्ही वतन नसलेले वतनदार, स्वराज्य निष्ठा, स्वामी निष्ठा आम्हाला तर काय गणोजी राजे? बोला, असे गप्प का? आम्ही जर वतनदारी दिली नाही तर तुम्ही ते मोगलांकडून घेणार, राजद्रोह करणार
पण वतनदारी घेणार असेच ना? गणोजी राजे, जरा गंभीरपणे विचार करा. आपण एका वतनासाठी संपूर्ण स्वराज्याचे अतोनात नुकसान करायला निघाला. आपण जर पुन्हा असा अपराध केला तर आम्ही ते खपवून घेणार नाही. गणोजी राजे, आपण येऊ शकता. दादासाहेब, महाराज अगदी उचित बोलत आहेत. या क्षणी नात्यापेक्षा आम्हाला स्वराज्य मोलाचे वाटते. महाराज, क्षमा असावी महाराणी साहेब, पण महाराज गणोजी राजे शिर्केंचे इरादे काही नेक दिसत नाही. प्रल्हाद पंत निराजी आणि सज्जनगडावरील मंडळींच्या फितुरीला ते बळी पडल्याचे. पंडितजी, आपलीच माणसे आपल्याच जीवावर उठली आहेत. ज्यांनी स्वराज्याचे रक्षण करायचे तेच स्वार्थापोटी स्वराज्याचे भक्षक बनले आहेत. म्हणून आम्हाला सरदार इब्राहिम खान सारख्या स्वराज्य निष्ठांचा अभिमान वाटतो. जात पंत धर्म या पलीकडे जाऊन स्वराज्याचे संरक्षण करणारे हे आमची खरी ताकद आहे, आमची खरी दौलत आहे. पंडितजी महाराज, किसी भी मजहब से अपना देश बड़ा होता है. स्वार्थापेक्षा निष्ठा खोटी असते. सच को मानना यही अल्लाह ताला का हुक्म. हम शिवाजी महाराज के मुलाजिम हैं. शिवाजी महाराज अल्लाह के बंदे थे. आप भी उसी अल्लाह के बंदे हैं और हम सब उसी अल्लाह के, उसी ईश्वर के बंदे हैं. ये स्वराज, यही हमारा ईमान है, यही हमारा धर्म है और इस स्वराज की हिफाजत करना यही हमारी इबादत है. वाह सरदार इब्राहिम खान, वाह. आपण स्वराज्य निष्ठ आहात, त्याचीच ही पावती. त्यासाठी आम्हाला अल्लाहचा शुक्रिया अदा केलाच पाहिजे. सरदार, शत्रू ते शत्रूच असतात, मग ते परकीय असो की आप्त. त्यांचा बंदोबस्त करणे हाच त्यावर उपाय. महाराज, मोगल चारही बाजूंनी उतरला आणि म्हणूनच गनिमाकडे लढण्यासाठी कूच करण्याची आवश्यकता आहे. महाराज, आपली आज्ञा असेल तर मी उद्याच अष्टप्रधान मंडळाला मसलतीसाठी आमंत्रित करतो. हाँ महाराज, पंडित जी बिल्कुल दुरुस्त फरमा रहे. आप आम्ही सेनेची जुळवाजुळव सुरू करतो. ठीक आहे, उद्या आम्ही अष्टप्रधानांशी सल्ला मसलत करू. आपणही आपल्या मोहिमेच्या योजना मसलतीत सादर कराव्या. आज्ञा असावी महाराज. येतो आम्ही. हमें भी हुक्म दीजिए. येसू, येसू, गणोजी राजांचे बोलणे फार जिव्हारी लागलेले दिसते. जिव्हारी लागणार नाही तर काय? दादासाहेबांनी खुद्द महाराजांचा असा परोक्ष अवमान केला. आपण किती समजावले, जरब दिली, तरी ते मानले नाही. ते रागानेच निघून गेले. मग आम्ही काय करायचे? आपली आज्ञा असेल तर आपण गणोजी राजांना त्यांना वतनदारी परत करू, त्यांची क्षमा मागू. नाही, कदापिही नाही. ते पिलाजी शिर्क्यांचे पुत्र असतील तर मीही छत्रपती शिवाजी महाराजांची सून आहे. छत्रपतींची कुल मुक्त्यार आहे. त्यांना वतन द्यायचे नाही. नाही म्हणजे नाही. ठीक आहे, आपण गणोजी राजांची पुन्हा समजूत काढण्याचा प्रयत्न करू. निघेल मार्ग काहीतरी. नाही समजणार ते. आमच्या माहेरच्या मंडळींना आम्ही चांगलेच ओळखून आहोत. ते फार फार हट्टी आहेत. काय झालं महाराज? मी काही येसू, आपल्या हट्टीपणावरून आम्हाला त्यांचा अनुभव आला ना. मौलवी जी, खान जमान फतेह जंग मुकर्रब खानाने अखेर त्या काफराला पकडला. जिंद आता कयामत झाली. कयामत झाली मौलवी साहेब. सोचिए, ढूंढिए, इस काफर की क्या सजा होनी चाहिए? मालूम बना, उस काफर की शायद एक ही सजा है.
सजाए मौत. आम्ही काय करणार? अखेर तो आमचा दुश्मन आहे ना, प्यारा दुश्मन. हुजूर आला सत्यतात जहापणा त्या कापड संभाची आम्ही धिंड काढली आहे. त्याच्या मानेवर सत्य कुलाह लटकवला आहे. थोड्याच वक्तात त्याला आपल्या दरबारात हजर केला जाईल. आलमपरा वाह वाह वाह, सुभान अल्लाह. पर जनाबी खान, आम्हाला एक सांगा, तो खरे संभाच आहे ना? आलमपना, क्या आपको शक है? नहीं मौलवी जी, हम तो बस यूं. आलमपरा खुद पंत निराजी, प्रहलाद पंत निराजी ने उसे पहचाना है. आलमपरा था समझे शिवाजी को अफजल खान का वध किया था. इसीलिए जानता हूँ जाता नहीं. जरा हम डरते नहीं है हम. लाहौल बिला कुवत. औरंग, अरे तू जहां पना है, तू आलम पना है, फिर इतना डर क्यों? डरना नहीं औरंग, डरना नहीं. हम है ना, हम है. तू डरना नहीं. जनाब, हम आपसे कह रहे हैं, आप डरना नहीं. हम है ना. आलमपना, क्या वो काफिर इतना तेज तर्रार है, इतना खौफनाक है? क्या उसकी इंसानी रूप में कोई शैतान तो नहीं? आलमपरा उस कापड़ संभा की लेकिन अब खाता उशीर नको. कयामतीचा वखत आहे. तुम्ही जा, खान जमान फतेह जंग मुकर्रब खानाला आमच्या समोर हजीर करा. सोबत त्या काफराला हजीर करा. जाओ, कयामत का वखत आहे. आता तो टाळायला नको. जा. आलमपना, कयामत कर रहे थे आप? या खाने जवान फतेह जंग मुकर्रब खान, मुबारक हो, मुबारक हो. शुक्रिया जहांपना, शुक्रिया. मैं तहे दिल से आपका शुक्रिया अदा करना चाहता हूँ. बंदा आपके हुजूर में काफर संभा को पेश करने की इजाजत चाहता है. इजाजत है खाने आलम, इजाजत है. चलो. मौलवी जी, देखिए, आखिर कयामत का दिन आ ही गया. अब इसी दिन के लिए तो हम जिंदा रहे. हमारा इंतजार खत्म हो गया. अब अगर हम खुशी से मर भी गए तो कोई रंज नहीं होगा. आलमपना, उस काफर के तकदीर में शायद आप ही के हाथों मौत लिखी है. हम क्या कर सकते हैं? हम भी तो अल्लाह के बंदे हैं. क्या कर सकते हैं? देखिए मुकर्रब खान, देखिए मुकर्रब खान, देखिए. बंदा हाजिर है जहांपना. क्या काफर संभा को पेश किया जाए? हाँ, खाने आलम, हमारे हुजूरी में आने का संदेश दो. आता तो आमच्या हातून सुटू आलमपना, सारी मराठा दौलत आपल्या कदमाशी आली आहे. आलम जहाचे आपण अधिपती झालात. मुबारक हो आलमपना, मुबारक हो. जहांपना, तो कलोशा कब्जी आपके हुजूर में हाजिर है. गुलामों, पेश किया जाए. चल, चल. वाह वाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. वाह, क्या अल्लाह, हमें यकीन ही नहीं होता. ये काफर संभा हमारे दरबार में. या अल्लाह,
निगाहे करम तेरा शुक्र है, ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मदुर रसूलुल्लाह। यावन रावण की सभा, शंभु बंधो बजरंग, जो छवि रवि लखत ही, खद्योत हो बदरंग। जो तू तेज निहारी के, जो तू तेज निहारी के, तखत जो रंग। खामोश खामोश महाराज, या यवनाच्या दरबारामध्ये आपली प्रतिमा अगदी तेजस्वी सूर्याप्रमाणे लकाटते आहे. त्यात हेच तिरंगी बदरंग झालेले आहे. बघा त्यांच्या चर्या बघा कशा काळवंडल्या आहेत. आपले हे तेज बघून ते दिपून गेलेले आहेत महाराज. आपले हे तेज बघून खुद्द औरंगानेही आपल्या तख्ताचा त्याग केलेला आहे आणि खाली वाकून त्याने आपल्यास कुर्निसात केलेला आहे महाराज. खामोश बदतमीज खामोश. सरदार रणमस्त खान, ज्याला आमच्या दरबाराचे नियम सांगितले नाहीत, या गुस्ताखने अजून आम्हाला ताजीम दिली नाही. वाकवा वाकवा त्याला. संभा, अरबपणाला ताजीम दे. तू आता आमचा गुलाम आहेस. संभा, तुझे इतके हाल केल्यावरही तुझा माज नाही उतरला. आलमपणाला ताजीम दे, कुर्निसात कर. संभा, तू ऐकले नाहीस? आलमपणा पुढे प्राणाची भीक माग. एक आभार, आज तुझ्या मुक्तीचा दिन आहे. बादशहाला ताजीम देऊन कुर्बानीला सामोरे जा. लाहोर दिला तू, लाहोर दिला तू. अरे ताजीम दे म्हणत त्या कापरा पुढे अर्जी घेऊन काय करूया? तो आमचा गुलाम आहे, मेहमान नाहीये. संभा आम्हाला ताजीम दे, आमच्या बादशाहीला ताजीम दे, या मोगली सल्तनतला ताजीम दे. ये हमारा हुक्म है. औरंग, अरे अशी ताजमीची भीक काय मागतो? आमच्या आबासाहेबांनी आग्र्याच्या दरबारात तुला ताजीम दिली नाही. ताठ मानेनं उभे राहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मी छावा, शिवपुत्र, शिवकुलभूषण. अरे मी तुला कशी ताजीम देणार हे तू विसरलास? अरे तुला कसा विसरेन रे संभा, तुला कसा विसरेन? तोसा आणि तू त्याचा पिल्लू ना. तो विषारी, पण तू महाविषारी. संभा, आम्ही तुझे हाल हाल करू, तुला ठेचून काढू रे. त्याने आमचा राजा बदलणार नाही. औरंग, तो सूर्यपुत्र आहे, मरहट्टा आहे. अरे ज्याची मान आजपर्यंत फक्त मा जिजाऊ साहेब आणि खुद्द छत्रपती शिवरायांपुढेच नमली, तो तीच मान तुझ्यासारख्या भेकाडा पुढे चुकवणार. अशा या बळपुट्या जहापणा पुढे आम्ही काय, आमचा मावळाही मान चुकवणार नाही. औरंग, कितीही कहर करा, आम्ही ताठ मानेनं जगलो, ताठ मानेनच मरू, हे या शिवपुत्राचे वचन आहे. औरंग, खामोश खामोश. बदतमीज. अरे त्या शिवाला आग्र्यात जिंदा सोडून आम्ही जालिम करती केली. त्याने आमचे चैन लुटले, आमची नींद उडवली. त्याच कापराचा तो बच्चा ना. तूही दोनदा आमच्या हातून बचावला, ही आमची गोडचूक ठरली. पण आता तुझी बारीक बारीक धांडोळी करू, तुझ्या रक्ताने आम्ही तमतमची मात्रा भरून काढू. अरे मूर्ख बादशाह, आधी तुला लागलेला हा दम तर सावर, अन्यथा तुझाच दम उडून जाईल. औरंग, अरे तू स्वप्ने खूप पाहतोस. गेली 40 वर्षे या मराठी सल्तनतला संपवण्याची तुझे स्वप्ने आहेत. आपल्या नसात शिरात दम नसलेला नामर्द जशी अलौकिक सौंदर्याची स्वप्ने बघतो, तशी तुझी स्वप्ने आहे औरंग. ती नाही कदापि पूर्ण होणार, हा आमचा दावा आहे. औरंग,
अरे किती रे निवसशील आम्हाला, अरे किती रे अंत बघशील आमचा. अरे आमच्या शहजाद्याला तू फितूर केले, आमच्या शूर सरदारांची दानापान केली. कोल्हापूर, औरंगाबाद, बुरहानपूर ही आमची प्रिय नगरी, ज्यावर हल्ला न करण्याचा शहाणपणा तुझ्या बापाने शिवाने दाखविला. संभा, अरे ही नगरी तू बेचिराग करून टाकली. औरंग, जशास तसे हा मराठ्यांचा वकूब आहे. तुझ्या दगलबाजीला आम्ही अशीच उत्तरे देतो. आमच्या आबासाहेबांना तू धोक्याने आग्र्यात अटक केली, दिलावर खानाच्या छावणीत आम्हाला तू नजरबंद केली. तुझ्यासारखा मक्कार हरामी दुश्मन आम्ही कधीही नाही बघितला. औरंग, खबरदार, खबरदार, यापुढे एक लफ्जी बोललास तर आम्ही तुझ्या चिंधड्या चिंधड्या करू. अरे आम्ही त्याचीच तर वाट बघतोय, पण तुझी हिंमत होत नाही. ठीक आहे, ठीक आहे, तुझी इच्छा आम्ही लवकर पूर्ण करू का? काळजी करू नकोस. मुकर्रब खान, याला ठार मारण्यापूर्वी याची जीभ छाटा. रोहिला खान, याचे डोळे लोखंडाच्या तापल्या सळीने बाहेर काढा. रणमस्तकाम, याच्या देहाची खांडोळी खांडोळी करा. मौलवीजी, जी जिल्हे सुबानी, याचे शीर तुम्ही आम्हाला पेश करा. ये हमारा हुक्म है. औरंग, औरंग, अगर ये हाथ खुल गए औरंग, तो तुझे तेरे सरदार तो क्या अल्लाह भी नहीं बचा पाएगा. औरंग, ये हमारा दावा है. अरे नादान आहेस तू. आमचे डोळे फोडले तरी मराठी दौलत त्याने आंधळी होणार नाही. आमचे बाहू छाटले तरी मराठ मावळ्यांचे बाहुबल क्षीण होणार नाही. आमचे पाय छाटले तरी मराठ मावळ्यांची आगेकूच कदापि थांबणार नाही. मराठी स्वराज्याला त्याने नवी दृष्टी मिळेल. औरंग, याद राख, आमचे शीर धडा वेगळे केले तरी मराठ्यांची ताजीम तुला मिळणार नाही. स्वराज्य हीच आमची इब्रत आहे, अब्रू आहे. त्यासाठी एक एक मावळा पेटून उठवेल औरंग, आणि तुझी सल्तनत जाळून खाक होईल. हे हमारी औरंग, औरंग खबरदार, औरंग खबरदार. ये या शिवपुत्राचे वचन आहे. ले जाओ, ले जाओ, इस काफर को ले जाओ. जय जय शंभू, जय जय शंभू, जय छत्रपती राजा. तुझला बघता यवनही थिजले, तख्त भूलले, ताजही हरले. तू जिंकला बघ हरता नाही, आम्हाला होशील मरता नाही. मुजरा तुझला त्रिवार मुजरा, हे छत्रपती शंभू राजे. जय जय शंभू, जय छत्रपती राजे. अखेरच्या षडयंत्रामध्ये न्यायाधीश प्रल्हाद पंत निराजींच्या सल्ल्यावरून छत्रपती संभाजी महाराजांचे अतोनात हाल करण्यात आले. पण संभाजी राजे बदले नाहीत, शरण गेले नाहीत. प्राणासाठी स्वराज्य गहाण ठेवले नाही, गुलामी पत्करली नाही. अखेर संभाजी महाराजांचा शिरच्छेद करण्यात आला. त्यांच्या मृत्यूने सारा महाराष्ट्र पेटून उठला. पुढे रयतेनेच उभ्या केलेल्या महासंग्रामात मोगली साम्राज्य नेस्तनाबूत झाले. या संग्रामाला इतिहासात तोड नाही. जिवंतपणे आणि मृत्यूनंतर रयतेच्या मनामनातून संभाजी राजे रणांगणावर लढत राहिले. धर्मांध, जातीवादी आणि स्वार्थी बखरकारांनी, इतिहासकारांनी संभाजी महाराजांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले. तरीही महापराक्रमी, महाप्रतापी संभाजी महाराजांनी आपल्या कर्तृत्वाने इतिहासात एक नवा धगधगता आणि तेजस्वी असा अध्याय लिहिला. शिवकुलभूषण संभाजी राजांना आमचे विनम्र अभिवादन. जय शिवबा, जय शिवधर्म.